तुमची ही मुलं वांगी खात नसतील ना, तर त्यांना अशा प्रकारचे वांग्याचे कुरकुरीत काप खायला द्या. ही रेसिपी एवढी सोपी आणि एवढी पटकन होणार आहे ना, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, एक अशा पद्धतीचं मोठं वांगं घ्यायचं, त्याला असे गोल गोल काप करून घ्यायचे. त्यावर सुरीने अशा प्रकारे उभ्या आडव्या अशा हलक्याशा चिरा पाडून घ्यायच्या. जास्त जोर लावायचा नाही, नाहीतर ते तुटून जातात. मग एका डिशमध्ये 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा धने पावडर टाकून मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे. नंतर एक वांग्याचे काप घेऊन अशा प्रकारे त्याला सगळा मसाला लावून साईडला ठेवून द्यायचं. नंतर त्याच मसाल्यात 2 चमचे बेसन टाकून थोडं थोडं पाणी ओतायचं आणि हलकंसं पातळ करून घ्यायचं. त्याआधी एका साईडला पॅन गरम करायला ठेवून द्यायचा. मग दुसऱ्या डिशमध्ये बारीक रवा घेऊन आपण बनवलेल्या बेसन पिठामध्ये बुडवून पुन्हा ते रव्यामध्ये सगळ्या बाजूने बुडवून घ्यायचं. गरम पॅनवर असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. भाजताना गॅस कमी करायचा, जेणेकरून ते खरपूस भाजले जातील. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.